नमस्कार, मी श्वेता भालेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. नवीन नोकरीमध्ये बदल, प्रमोशन, कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत, पण त्याआधी आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणजे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यनगरीमध्ये म्हणजेच पुण्यामध्ये वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या क्षेत्रामध्ये जागतिक क्षेत्रातल्या सफल कार्याबद्दल पुणे रत्न हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या शुभ हस्ते 3 डिसेंबर 2021 रोजी सरांना प्रदान करण्यात आला. आजच्या चर्चेला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी पाहूयात सरांविषयी माहिती करून देणारा एक व्हिडिओ. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि आपल्याला सुद्धा काही प्रश्न असतील आणि सरांना विचारायचे असतील तर आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022 6684 3333. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सुरुवातीलाच महत्त्वाचा प्रश्न की जर नोकरी मिळत नाहीये, कामामध्ये सुद्धा अडथळे येत आहेत, तर त्यावर काही उपाय आहेत का? येस. नमस्कार प्रेक्षको. आता या करोनाच्या काळामध्ये हा सगळ्यात मोठा भीषण प्रॉब्लेम झालेला आहे की तो म्हणजे आहे त्या जॉबमध्ये प्रमोशनल ॲक्टिव्हिटी नाही किंवा नोकरी मिळत नाही. क्वालिफिकेशन चांगलं आहे तरी पण यश मिळत नाही. कोणतंही काम करताना खूप अडथळा येतो. करोनाचा पिरियड जेव्हा चालू झाला, तो करोना चालू नसताना मी सांगितलं होतं की असं काही हे पॅनाडेमिक ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये काहीतरी येणार आहे. त्यानंतर करोनाचा इफेक्ट ह्या वर्षी प्लवग असल्यामुळे तो राहील आणि 2022 नंतर एप्रिल नंतर तर काहीच राहणार नाही आहे. हे पूर्वी पण सांगितले वर्षभरापूर्वी. त्यामुळे पहिला मुद्दा हा की मार्केट शूट होणार आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं पहिल्यांदा गरजेचं आहे. नंबर 2, नोकरी मिळत नसेल तर ती कधी मिळेल आणि त्यासाठी काय करायला लागेल हे उपाय प्रत्येकाच्या पत्रिकेवर वेगवेगळे असतात. लक्षात घ्या तुम्ही की तुमच्या पत्रिकेमध्ये प्रत्येक वर्षात 2 ते 3 महिने असे क्रिटिकल येतात की तुम्हाला कळत नाही नक्की काय व्हायला पाहिजे. दर 4 वर्षामध्ये एकदम एक ड्रास्टिक चेंज हा लाईफमध्ये होतो. काही लोकांचा 7 वर्षामध्ये होतो. तर आत्ताचा जो पिरियड आहे तुमचा, जरी तुम्हाला जॉब लागत नसेल, जरी अडथळे येत असेल, तरी तुमचं जे पुढं भरपूर आयुष्य जगायचं आहे, त्यामुळे तो विचार करून आत्ताचा पाठ खूप छोटा आहे. त्यामुळे तो पॅनिक न होता तो पिरियड कधीपर्यंत कठीण आहे हे तुमची पत्रिका बघितल्यावर विदिन 10 सेकंद मला कळू शकतं की नक्की हा पिरियड कधीपर्यंत तुमचा निगेटिव्ह आहे. बरं, हा जो चाललेला पिरियड आहे हा पिरियड पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करून काय करता येईल हे प्रत्येकाच्या पत्रिकेवर हे वेगवेगळं असतं. सगळ्यांसाठी कॉमन असत नाही. तुमचं क्वालिफिकेशन, तुमची पत्रिकेमधले असलेले ग्रह आणि तुम्हाला मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज ती इथं असतील किंवा आउट ऑफ इंडिया असतील, या सगळ्या गोष्टी पत्रिकावरून कळतात. त्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला मी सांगू शकतो की नोकरीत लागणार आहे का, कधी लागणार आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, किती वेळ हा तुमचा हा निगेटिव्ह पिरियड चालू आहे आणि कामात अडथळे येत असतील तर कुठल्या कारणामुळे तुम्हाला येतात, कुठल्या ग्रहामुळे तुम्हाला येतात. ॲज वेल ॲज जे लोक माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन येतात त्या सगळ्यांनी स्वतःचा घराचा प्लॅन पण हाताने काढून घेऊन या. मे बी असं होऊ शकतं की
पत्रिकेच्या प्रमाणे ग्रह चांगले आहेत, पण वास्तुशास्त्र आपण ग्रहामध्ये आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे की ज्यामुळे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळत नाही. मग ते घरामध्ये जे वास्तू दोष आहेत त्याचं निराकरण करून आणि तुमच्या पत्रिका या दृष्टिकोनातून तुम्हाला उपाय दिले तर गॅरंटेडली तुम्हाला यश हे मिळायलाच पाहिजे. तेव्हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून बदल होणार आहे या संबंधीची खात्री बाळगा. अगदी. सर आपल्याला फोन आलेला आहे संगीता यांचा खामगावहून. नमस्कार संगीताजी, आपला प्रश्न विचारा. हा, ते माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 21/7/92. यस. पुढे जन्मवेळ. हा, 21/7/92 जन्मवेळ संध्याकाळी 5:50. जन्म ठिकाण. हा, 5:50 संध्याकाळी. जन्म ठिकाण सांगा आणि शिक्षण सांगा. जन्म ठिकाण बुलढाणा जिल्हा. आणि शिक्षण काय झालंय? माझ्या मुलाचं शिक्षण BE झालेलं आहे. प्रश्न विचारा. हा, प्रश्न विचारा. हा, लग्नाविषयी प्रश्न आहे. बरं. ओके, ठीक आहे. पहिला मुद्दा हा आजचा सब्जेक्ट हा नोकरी संबंधी आहे तरी हरकत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर मी गॅरंटेडली देतो. लग्नाच्या दृष्टिकोनातून या मुलाची पत्रिका अजिबात चांगली नाही. नंबर 1. नंबर 2, फसवाफसवी होणे, चुकीचं स्थळ मिळणे, पती पत्नीचं आयुष्यभर न पटणे, एकाच घरात राहतात पण पेईंग गेस्टसारखं राहणे, पती पत्नींचं एकमेकावर बोलणं न होणे, वादविवाद, भांडण, कोर्ट मॅटर अशी पत्रिका आहे. त्यामुळे तुमच्या तुमच्या मुलाचं लग्न करताना समोरच्या मुलीच्या पत्रिकेत तुमच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये एवढे गुण जुळले म्हणजे लग्न करा असा क्रायटेरिया इथं चालणार नाही, हा कुणाचाच चालणार नाही. त्यामुळं ज्या मुलीवर लग्न करणार त्या मुलीचं वैवाहिक जीवन चांगलं आहे का, संततिसुख चांगलं आहे का, कुठला आजार पण मेजर होणार नाही ना, घरामध्ये एकत्रितपणे राहून नवऱ्यावर प्रेम करणार आहे की नाही, संतती चांगली आहे की नाही, या सगळ्या गोष्टी बघा आणि मगच लग्न करा. नाहीतर डायव्होर्स होणार आणि दुसरं लग्न होण्याची शक्यताही दाट आहे. त्यासाठी केतूचं दान करणे, राहूमंगळ शांती करणे, त्याचबरोबर अर्कविवाह करणे, पुष्कराज आणि डायमंड हे 2 रत्न वापरणे, इच्छापूर्ती कुपी जी आहे माझा हे वापर करायला सुरुवात करा. मुलाची रास जी आहे ती आहे मीन रास आहे. बिचारा मुलगा खूप शांत, प्रेमळ, घरातले कामं करणार आहे, व्यवस्थित, अगदी हुशार पण आहे. 12 म्हणजे जे काय लग्न होणार आहे की 2022च्या जून नंतरचा पार्ट डिसेंबरपर्यंत लग्न व्हायला हरकत नाही, पण लग्न फक्त होऊन उपयोग नाही. दॅट शुड बी सक्सेसफुल मॅरेज. सो तुम्ही डिटेल बघूनच लग्न करा. अगदी. सर आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे सोलापूरहून सागर पवार यांचा. नमस्कार सागरजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझी जन्मतारीख 22/12/2002. यस. जन्म ठिकाण सोलापूर. मी सध्या BCom सेकंड इयरला आहे. अच्छा, जन्म ठिकाण. वेळ सांगा. वेळ दुपारी 1:30. 1:30 दुपारी. यस. क्वेश्चन. प्रश्न असा होता की जॉब करू दे, BCom झाल्यानंतर जॉब करू दे का व्यवसाय करू दे, पुढचं मार्गदर्शन पाहिजे होतं. ओके. जॉब करू की व्यवसाय करू? यस, गुड. परफेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, दिस इज मोस्ट कॉम्प्लिकेटेड थिंग की आयुष्यात तुम्हाला कळत नाही. आता ह्या मुलाला खरंच चांगली गोष्ट आहे की ह्यांना कळालं की लाईफमध्ये मी काय करायला पाहिजे. आणि हेच वयाच्या 40 वर्षी लोकांना वाटतं की मी आता बिझनेस केला पाहिजे अँड यू डोंट हॅव टाईम. तेव्हा तुम्ही परफेक्ट सेटल होऊ शकत नाही आणि एवढा ऑलरेडी लोड असतो, एवढा असतो की तुम्ही चेंज नाही करू शकत. सो या मुलाच्या पत्रिकेप्रमाणे BCom केलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकतरी हा मुलगा हुशार आहे. ओके, म्हणजे तो बाळा हुशार आहे, यात काय डाऊट नाही. आणि व्यवसायामध्ये ॲब्सोल्युटली यश नाही. यू कॅन डू बिझनेस ॲट ऑल. काही नाही करू शकत बिझनेस. पार्टनरशिपमध्ये लॉस आहे, त्यामुळं बिझनेसचा डोक्यातनं काढून टाकायचं. माणूस काय करू शकतो, बिझनेस करू शकतो किंवा जॉब करू शकतो. जॉबमध्येच यश आहे आणि जॉबमध्ये यश मिळायचं असेल तर काय करायला लागणार, यू हॅव टू हॅव गुड क्वालिफिकेशन. तुम्हाला मॅक्सिमम शिक्षण पाहिजे. जेवढं तुम्ही शिकाल तुमचं लाईफ चांगलं होईल. गुरुचंद्र गजकेसरी योग आहे. आउट ऑफ इंडिया जाण्याचा योग आहे. इमिडिएटली BCom केलं, MBA फायनान्स, MBA ऑपरेशन्स, MBA तुम्ही IB वगैरे काही करू शकता, पण तुमचं मिनिमम MBA होणार आहे. फोकस करा, MBA करा, MNCमध्ये जॉबला लागाल, नंतर अपॉर्च्युनिटी, नंतर आउट ऑफ इंडिया पण जाल. या सगळ्या होणाऱ्या गोष्टी आहेत. एक्झॅक्ट क्वेश्चन विचारला, तुमचं लाईफ एवढं पूर्ण चेंज होणार आहे. सांगितलेले उपाय पुष्कराज आणि डायमंड तुम्ही वापरू शकता. यांना फायदा तुम्हाला होईल. मंगळाचं दान करायला सुरुवात करा, जॉब चांगला लागेल. इच्छापूर्ती कुपेचा वापर करा.
त्याबरोबर घरामध्ये मनी बॉक्स ठेवा की ज्यामुळे घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, एवढेच उपाय असतात असं नाही. मी काही गोष्टी कॅमेरा तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाही. ज्या ज्या लोकांना वाटत असेल की काही अजून तुम्हालाच वाटतं अजून डिटेल उपाय पाहिजेत मला जॉब लागण्यासाठी, जेव्हा इंटरव्ह्यूला मी गेलो, इंटरव्ह्यू क्रॅक व्हायला पाहिजे, तुमचं सिलेक्शन 10 लोकात तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे, यासाठी काही माझे वेगळे सेपरेट उपाय असतात. ते तुमची पत्रिका बघितल्यानं 1 to 1 बसल्यानंतर माझं डिटेल कळलं जातं आणि मग जे ते उपाय देईल यश मिळायलाच पाहिजे. अगदी. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे पंडितजी, नोकरी टिकेल की नाही हे आपल्याला कुंडलीवरून कळतं का? येस, हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे. आत्ताच्या पॅन्डेमिक कंडिशनमध्ये संपली आता पॅन्डेमिक कंडिशन. खरं म्हणजे या कोरोनाच्या कंडिशन अनेक लोकांची जॉब गेले आहेत आणि आता काही लोक बेंचवर आहेत, त्या लोकांना जॉब नाही आहे, थ्रेट आहे. माझ्या कलीला काढून टाकलं आहे, माझ्या बॉसला पण काढून टाकलेलं आहे, आता माझं काय होईल. हे पत्रिका बघून कळतं की नक्की सध्या रनिंग कंडिशन तुमची जॉब काढण्याची आहे, इथं टिकेल का नाही टिकेल. आणि सगळ्यात मोठा हा क्वेश्चन तुम्ही खूप चांगला विचारला एवढ्यासाठी की काही लोक पॅनिक होतात की मला काढणार आहेत, मी सबस्टिट्यूट बघूया किंवा काही लोक डायरेक्ट जॉबच सोडून देतात घाबरून. हातात जोपर्यंत जॉब नाही कोणीही कधीही जॉब सोडायचा नाही, हा मूल मंत्र आहे हा कुठल्याही जॉब करणाऱ्या व्यक्तीचा. मी स्वतः रोबोटिक इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे, ॲज अ मेंटेनन्स इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे, एका लिमिटेड कंपनीत मी काम केलेलं आहे. माझ्या हाताखाली 43 इंजिनियर कामाला होते. त्यामुळे मी हे का सांगतो म्हणजे मी काहीतरी शिकलो आहे आणि काय काम नाही, आता पैसा काय कमवायचा म्हणून ज्योतिषी करतोय अशातला भाग नाही आहे. मी कॉर्पोरेटला काम केलं आहे, त्यामुळे ह्या मला टर्म्स मला माहिती आहेत की जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कशा असतात किंवा त्यांचं अप्रेझल वगैरे हा पॅटर्न काय असतो वगैरे. सो हातात जॉब असलेला जॉब सोडायचा नाही आणि जॉब टिकेल का नाही ही पत्रिका बघून सांगू शकतो. आणि तुम्हाला जॉब स्विच करायचं असेल, विच इज द बेस्ट पिरियड फॉर स्विच द जॉब, ते आपण पत्रिका बघून एक्झॅक्ट सांगू शकतो. देन यू कॅन प्लॅन अकॉर्डिंग टू दॅट. अगदी. म्हणजे कुंडली आणि वास्तुशास्त्राची सांगड घालून आपल्याला नोकरीमध्ये यश मिळेल की नाही हे आपल्याला पाहता येतं. मग त्यासाठीचे काय वेगळे उपाय आहेत? तेच सांगितलं मग. असे जे उपाय जे आहेत हे मी कॉमन उपाय काढले, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आपण जॉब का करतो किंवा बिझनेस का करतो, घरामध्ये फायनान्शियल कंडिशन चांगले होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी. मग घरामध्ये पैसा कसा येईल, तुमचं घर वास्तुशास्त्र बरोबर पाहिजे. तुमचं घर वास्तुशास्त्र बरोबर करण्यासाठी मी काय केलेलं आहे, वास्तू पंडित 124 ॲप काढलेलं आहे, डाउनलोड करा तुम्ही. ऑल ओव्हर जगामध्ये 21 कंट्रीतील लोक वापरतात, तुम्ही पण वापरा. गुगल तुमच्या याच्यावर अँड्रॉइड आणि iOS दोन्हीमध्ये आहे. तुमच्या घराचा स्कोर किती आहे बघा, तो वाढवा, आपोआप येईल. नंबर 1. नंबर 2, घरात पैसा यायला पाहिजे म्हणून तुम्ही काय करता, तुम्ही अभ्यास केला, शिक्षण घेतलं, जॉब करताय, पैसा येतोय, म्हणजे तुम्हाला जॉब लागायला पाहिजे म्हणून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. पण घरात पैसा येण्यासाठी काय केलेलं आहे. हे सगळ्यात मोठं भारताचं वैशिष्ट्य संस्कृतीचं हे आहे की तुम्ही काय करताय माहीत नाही, तुमच्या घरात लक्ष्मी यायला पाहिजे, यासाठी काय करायला पाहिजे. हीच प्रोव्हिजन आपल्या भारतीयातल्या ऋषीमुनींनी आपल्याला करून दिलेली आहे. आणि फक्त आपण आपलं संस्कृती विसरून गेल्यामुळं आपल्याला तेच कळत नाही. आपण फक्त जे काय चाललंय ते करत राहतो. फायनल डेस्टिनेशन फायनान्स प्रॉस्पेरिटीसाठी आपल्या ऋषींनी काय करून ठेवलेलं हे कधीच बघत नाही. त्यामुळं आपण मागं चाललेलं आहे असं मला म्हणायचं आहे. कारण आपण पूर्वी जगामध्ये सगळ्यात श्रीमंत होतो हा प्रूफ आपल्याला माहिती आहे. म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, तुम्हाला घरात पैसे यायचे असेल, लक्षात ठेवा हा माझा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणतो मी कारण मी इंजिनियर आहे. मी सिस्टमॅटिक प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय कुठलीही गोष्ट कधी पूर्ण होत नाही. सो प्रोसेस ही आहे, घरामध्ये लक्ष्मी यायची आहे, गणपती माथापट्टी वर पाहिजे, आतमध्ये बालाजी पाहिजे, आपोआप लक्ष्मी घरात येईल. घरात पैसे आले की ते योग्य ठिकाणी पैसे तिजोरीत ठेवले गेले पाहिजे रिस्पेक्टफुल. त्यासाठी मनी बॉक्स मी काढलेला आहे. आणि त्या धनाचं संरक्षण करण्यासाठी त्याच्याबरोबर कुबेर देवता जी आहे तुमच्या घरामध्ये दक्षिणा तोंड करून त्या कुबेर देवतेसमोर कपाटात पैसे ठेवायला पाहिजे. फिनिश. तुमच्या घरामध्ये पैसा यायला चालू होईल, जॉबचे निगेटिव्हिटी संपून जाईल, बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट होईल, जॉब चांगला लागेल, प्रमोशन व्हायला चालू होईल. हे वास्तूचा रूल जो आहे हा तुम्ही वापरा, ही प्रोसेस पूर्ण वापरा. फायनान्शियल स्टॅबिलिटी यायलाच पाहिजे. अगदी. म्हणजे जिथे समस्या आहेत तिथे उपाय सुद्धा आहेत आणि त्यासाठी योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सरांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊन ज्यांना चांगलं यश मिळालेलं आहे अशांचा आपण व्हिडिओ पाहूयात. मी अर्जुन पाटील ठाणे ठिकाणी राहतोय. एक असा होता काळ की मी स्वतः माझा जॉब करत होतो. 2013ला मी माझा स्वतःचा व्यवसाय स्टार्ट केला. पण 2013ला जेव्हा व्यवसाय माझा स्टार्ट केला तेव्हा जो ग्रीफ हवा होता तो मला मिळत नव्हता. मला असा ॲड थ्रू सरांचं मला ॲड काही भेटली. मी त्यांना ठाण्याला 2015ला फर्स्ट टाइम त्यांना व्हिजिट केलं. ज्यावेळी मी की माझ्या स्वतःच्याच घरी मी बिझनेस त्यावेळी स्टार्टअप करत होतो. त्यांनी त्यावेळी माझे पत्रिका वगैरे किंवा वास्तूचा प्लॅन बघून त्यांनी बिझनेस रिलेटेड काही प्रोडक्ट्स मला दिले ते की माझ्या आता त्या घरी आहेत.
त्याच्यामध्ये घरामध्ये एंट्रीला मला त्याने दिलेलं होतं की व्यंकटेशांचं चित्र, त्याच्यानंतर मला कुबेरांचं फ्रेम, सेकंड मला कॅश बॉक्स जो की मला बिझनेस रिलेटेड गरजेचा होता, देवघरात मला स्फटिक कुंभ यंत्र तो दिलेला, आणि मला 2 माझ्या हातामध्ये जे आता सध्या अंगठ्या अवेलेबल आहेत, एक डायमंडचा आहे आणि एक नीलम आहे. हे प्रोडक्ट जे होते ते माझ्यासाठी फार गरजेचे होते. इच्छाकोपी यंत्र जे मला दिलेलं होतं त्याच्यामध्ये माझ्या ज्या इच्छा आहेत बिझनेस मी त्याच्यामध्ये टाकलं. त्या वारंवार मला त्याचा इफेक्ट इतका सुंदर आलाय आणि त्याच्यानंतर माझ्या बिझनेसला इतकं ग्रीप आलंय की आज खरोखर मी एक मोठा बिझनेस करतोय, जे की इंडियामधले मोठमोठे क्लायंट्स माझ्याकडे आता आहेत या क्षणी. अटलिस्ट फक्त पुढच्या 2 वर्षात त्याच घराला मी स्वतःचं ऑफिस केलं, वरती गोडाऊन केलं, आणि मी आज 2018ला नवीन माझा स्वतःचा फ्लॅट घेतलाय जो घोडबंदर रोडवरती आहे. इतके प्रोडक्ट मला अनुभवाला आलेत. त्या दृष्टिकोनातून माझ्या नवीन घरात नवीन ते प्रोडक्ट यावेत जे माझ्या पुढच्या भविष्यासाठी मला कामाला येतील, आणि सरांचा हा अनुभव मला तिकडेही कामाला यावं जो माझ्या पुढच्या लाईफसाठी म्हणजे लाईफसाठी मला सेट होत आहे. त्या दृष्टिकोनातून मी आज व्हिजिट करायला सरांच्याकडे रिपीट आलोय. जे मला प्रोडक्ट मिळणार आहेत ते 100% मी घेणार आहे, कारण ते मला माहिती आहे की त्याचा मला अनुभव खूप चांगला आलाय आणि तो मी कंटिन्यू फॉलो करेन. त्यांना धन्यवाद. अत्यंत बोलकी अशी ही प्रतिक्रिया होती. तुम्हाला सुद्धा असंच यश जर संपादन करायचं असेल तर त्यासाठी एकच करायचं, सध्या स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक आहेत ते लिहून घ्या आणि अवश्य सरांचा सल्ला घ्या. कार्यक्रमामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नवीन नोकरीमध्ये बदल, प्रमोशन, कुंडली आणि वास्तुशास्त्र या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री सर. अनेकदा असा प्रश्न मनाला भेडसावत असतो की खाजगी नोकरी करू की सरकारी नोकरी करू, तर यावर काय उपाय असेल? येस, सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण माझ्याकडे असे भरपूर येतात व्यक्ती की ऑलरेडी त्यांनी BE केलेले आहे आणि MBBS केलेले आहे, ते गव्हर्नमेंट जॉबसाठी MPSC UPSC ट्राय करतायत वगैरे, पण 2 ते 3 वर्ष गेल्यानंतर जॉबच लागला नाही. आता मी काय करू? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुंडली बघाच असं म्हणत नाही. ज्या लोकांना विश्वास आहे त्यांनी नक्की 100% याकडे यायला पाहिजे आणि गव्हर्नमेंट जॉब लागेल की नाही एक्सपर्ट ओपिनियन सांगू शकतो. कुणीही ज्योतिष तुम्हाला नाही सांगू शकत की गव्हर्नमेंट जॉब लागेल की नाही लागेल. इट इज नॉट पॉसिबल. तुमच्या करिअरचा प्रश्न आहे. सो यू हॅव टू चूज हु इज द बेस्ट. ओके, कन्क्लुजन देण्यासाठी. तर ते एकदा कळालं की पत्रिकेमध्ये गव्हर्नमेंटचा जॉब आहे तर हरकत नाही, प्लॅन B शुड बी देअर ऑलवेज. तुम्ही गव्हर्नमेंट सांगता येत नाही काय गव्हर्नमेंटचं काय गडबड झाली किंवा काय कुठे गोष्टी झाल्या किंवा काय असं कुठली गोष्ट झाली तर डिले होऊ शकतं. सो पहिलं तर गव्हर्नमेंट जॉब करता करता प्लॅन B ॲक्टिवेट पाहिजे की हे झालं नाही तर मी काय करणार. नाही तर तुम्हाला जॉब इंजिनिअरिंग केलं 2 वर्ष मी गव्हर्नमेंटचा जॉब करायचा प्रयत्न केला, नाही लागला, आता इंजिनिअरिंगचा जॉब लावायचा प्रयत्न केला, तुम्हाला जॉबच लागत नाही. 2 वर्षाचा तो मधला बॅकलॉग काय दाखवणार? तर या अनेक गोष्टी आहेत की ज्या मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर तुम्हाला सांगत असतो. त्यासाठी पत्रिका बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही गव्हर्नमेंट केलं पाहिजे का प्रायव्हेटमध्ये जायला पाहिजे, तुम्ही इंडियामध्ये राहणार आहे का अब्रॉडमध्ये राहणार आहे, सेटल तुम्ही कुठं होणार आहे, लाईफचं मास्टर प्लॅनिंग तुम्हाला काय करायला पाहिजे, पूर्ण डिझाईन लाईफचं काय करायला पाहिजे, हे ठरवण्यासाठी आपलं ज्योतिषशास्त्र म्हणजे मी तरी 100% चांगला वापरतो आहे. जे पेरेंट बघत असतील, जे फॅमिली बघत असतील, त्यांनी त्यांच्या मुलांसाठी 8वी 9वी 10वीच्या अगोदर पण मुलांचं प्लॅनिंग जर केलं तर पुढचं एक एक्झॅक्ट प्लॅन तयार होईल की लाईफमध्ये नक्की काय करायला पाहिजे आणि यू विल बी फ्री. म्हणजे एकदम प्लॅन तयार झाला व्यवस्थित की मग तुम्हाला त्या टाईपनं जाता येईल, अगोदरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. त्यामुळं आणि दुसरं म्हणजे अजून एक पॉईंट त्यामध्ये की प्रमोशन कधी मिळेल हा पण लोकांना एक मोठा प्रश्न असतो. प्रमोशन मिळण्यासाठी काय उपाय द्यायला पाहिजे ते पण मी सांगत असतो. तुमच्या ग्रह आणि प्लॅनेटरी कंडिशनवर डिपेंड आहे की प्रमोशन मिळणार की नाही मिळणार, कधी मिळणार वगैरे. ते प्रत्यक्ष मला भेटलं तुम्हाला मी सांगू शकतो. अगदी सर. आपल्याला एक फोन आलेला आहे, तुम्हाला थांबवते. वैशाली शिर्के यांचा मुलुंडहून फोन आलेला आहे. नमस्कार वैशाली ताई, आपला प्रश्न विचारा. माझ्या मुलाची कुंडली बघायची आहे. सांगा. त्याचा जन्म 22/5/2006 आणि टायमिंग आहे 3:10 सकाळ संध्याकाळ डोंबिवली. सकाळ संध्याकाळ 3:10. कधी? 22 वेळ वेळ 2006. वेळ सकाळची आहे, पहाटेची आहे की रात्रीची आहे? दुपारची आहे. बरं. 3:15. बरं. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण डोंबिवली. Yes. बरं. आणि शिक्षण काय झालंय? दुपारी 3:15. चल, शिक्षण काय झालं सांगितलं नाही त्याने. नाही. प्रश्न काय आहे? शिक्षण आता 10वीला आहे, त्याचा अभ्यासावर लक्ष नाहीये. तो 10वी पास करेल का आणि त्याचं करिअर कसं असेल? नंबर 1
चंचलावस्था माणसाच्या मनाची आहे. 50 ते 55% असलेला व्यक्ती आहे. व्यवसायामध्ये यश नाही, नोकरीमध्ये यश आहे, शिक्षणात यश मिळणार नाही. तुम्हाला बसायला लागेल त्यासमोर, मगच तो शिक्षण करेल. आणि व्यवसायामध्ये पण यश नाही, कॉमर्स साईडला घालू शकता, BCom करून तो जॉब करेल. व्यवसाय वैवाहिक जीवनात पण डायव्हर्सची पत्रिका आहे, मला येऊन भेटू शकता. अगदी सर, आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, प्रदर्शन आणि विक्री कधी आहे? बघा, सर्व मुंबईकरांसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की मी वाशी या ठिकाणी, वाशीला गावदेवी मंदिर आहे. म्हणजे पुणा मुंबई जो हायवे आहे त्यापासून 1-1.5 किलोमीटर आतमध्ये त्याच रोडला वाशीमध्ये गावदेवी मंदिराच्या अलीकडे स्वतःचं 1500 स्क्वेअर फीटचं माझं ऑफिस घेतोय तुम्हाला माझ्या कम्युनिकेशनसाठी. तर रेनबो ओनर्स असोसिएशन म्हणून जे मेन रोड गावदेवी मंदिराच्या अलीकडंच आहे, 1500 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे, काम चालू आहे त्या ठिकाणी. तर यावेळी आता कुठल्याही ठिकाणी न भेटता त्या ठिकाणी मला तुम्ही भेटू शकता. 24 फेब्रुवारी या महिन्यामध्ये 24 फेब्रुवारीला त्याचं ओपनिंग इनॉग्रेशन आणि पहिल्यांदा अपॉइंटमेंट मी घेतोय. गुरुवार मे बी त्या दिवशी आहे. त्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट मला घेऊन भेटू शकता, त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. ओके, हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट हा असा आहे की आता तुम्हाला काही फोटोग्राफ बघत असाल, स्मार्ट शॉपिंग म्हणून आहे आपल्या ठाण्यामध्येच, चराई या एरियामध्ये. त्या ठिकाणी माझे सगळे हे फूडचे प्रोडक्ट आहेत, तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि पूर्ण भाईंदर आणि ठाणे या ठिकाणी कमीत कमी 400 दुकानामध्ये माझं पूर्ण मसाले आहेत किंवा बाकीचे स्पायसेस आहेत आणि त्याबरोबर लोणचं किंवा जे काय फूड प्रोडक्ट 70 फूड प्रोडक्ट माझे आहेत, हे तुम्हाला त्या विभागामध्ये त्या ठाणे आणि भाईंदर या 600-700 दुकानामध्ये बघायला मिळतील. आणि तुम्ही जाऊन विचारा PSK 24 ब्रँडचं काही फूड किंवा मसाले किंवा लोणचं वगैरे आहे का, ते पण तुम्ही घेऊ शकता. एक्सपोर्टचं काम आमचं चालूच आहे, पण फोकस आम्ही आता मुंबई आणि याठी करतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की माझं जे माटुंगाला ऑफिस आहे त्या ठिकाणी तिकडचे लोक संपर्क करू शकतात, जे काय माझे मुंबईला अपॉइंटमेंट किंवा पुण्याला अपॉइंटमेंट असतात त्यानंतर. पण वाशीमध्ये जे ऑफिस आपण जे घेतो हे 24 फेब्रुवारीला आहे, तेव्हा तुम्हाला स्पेशल डिस्काउंट वास्तू प्रोडक्ट संबंधी, अंगठ्या आणि रिंग संबंधी हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. तर मला सर्वांना विनंती आहे, 24 फेब्रुवारीला गुरुवारी इनॉग्रेशन दिवशी आमच्या ऑफिसला भेट द्या, मी त्या ठिकाणी असणार आहे. आणि अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर अपॉइंटमेंट पण घेऊन भेटू शकता. सोमवार, बुधवार आणि शनिवार, रविवार पुणा ऑफिसला मी असतो. सोमवार, बुधवार, शनिवार, रविवार पुण्याच्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेऊन मला तुम्ही भेटू शकता. अगदी. आणि त्याचबरोबर आता स्क्रीनवर सध्या संपर्क क्रमांक आहे ते सुद्धा लिहून घ्या आणि सरांची तुम्ही संपर्क साधून सरांचा सल्ला घेऊ शकता. आणि त्याचबरोबर पुढचा कार्यक्रम असणार आहे 15 फेब्रुवारीला दुपारी 2:30 वाजता, तेव्हा तो सुद्धा चुकवू नका. सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम TV. नमस्कार.